नमस्कार. सत्या आणि मीराने मिळून देविकाचं पार्लरमधील सत्य सगळ्यांसमोर उघड करून ठेवताच देविका थेट आता रडू लागलेली असते. ती आता रडून सिंपत्ती मिळवण्याचा प्रयत्न करत असते. त्याच वेळेला देविकाला मीरा म्हणत असते, काय गे ड्रामेबाज, रडून तुला काय सिद्ध करायचं आहे? त्यावर आता देविका म्हणत असते, मीरा, एकतर तुझ्या नवऱ्याने आज माझी नको ती अवस्था करून ठेवली आहे. हे वाक्य ऐकल्यावर सत्या म्हणत असतो, अगं ए बबडी, अजून तुझी जी अवस्था करायची आहे ना, ती मी केलेली नाही आहे, आता करणार. त्यावर देविका म्हणत असते, म्हणजे? त्यावर सत्या म्हणत असतो, या घरातली सगळी साफसफाई तुला करायची आहे. त्यावर देविका एकदम शॉक होते आणि सत्याने देविकाच्या हातात झाडू भिरकावलेला असतो. देविका सगळ्या घराची साफसफाई करायला घेते. मनातल्या मनात ती खूपच स्वतःला दोष देत असते. अशातच आता तिथे पंकज येतो. पंकज देविकाला सगळं साफसफाई करताना पाहतो आणि तो बोलू लागतो, बेबी, काय चाललंय हे? का करतेस तू हे? त्यावर आता देविका म्हणत असते, तुझ्या त्या सत्यामुळे त्याने जबरदस्तीने मला करायला भाग पाडलंय. त्यावर पंकज म्हणत असतो, त्याचं एवढं सगळं ऐकायची गरज नाही आहे, सोड ती झाडू, ये इकडे. त्यावर सत्या तिथे आलेला असतो. तो म्हणत असतो, ए बबड्या, जर देविकाने हे सगळं नाही केलं ना, तर तुझी मानगुटी धरून तुझ्याकडनं हे सगळं करून घेईन, लक्षात ठेव, तेही कायम. त्यावर आता लगेचच पंकज म्हणत असतो, सॉरी सॉरी सत्य, थांब, ए देविका, तूच कर असं म्हणत पंकजने सगळं काम देविकालाच करायला लावलेलं असतं. अशातच आता पंकज म्हणत असतो, ठीक आहे देविका, हवं तर मी तुझी मदत करतो. त्यावर सत्या म्हणत असतो, फुसक्या, एवढीच जर तुला इच्छा असेल ना तुझ्या बायकोची मदत करायची, ते एक काम कर, थोड्या वेळानंतर तिला सगळा बाहेरचा परिसरही साफ करायचा आहे, तो तू आताच करायला घे. म्हणजे कसं आहे ना, उगाचच तिला एक्स्ट्रा काम पडणार नाही. आता हे वाक्य ऐकल्यावर पंकज म्हणत असतो, चार चौघामध्ये बाहेरचा परिसर मी झाडू? त्यावर आता देविका म्हणत असते, त्यात काय चुकीचं आहे? तू झाड जा, मी तर आतलं झाडते. आता पंकज स्वतःशी बोलत असतो, कसा जाऊ मी बाहेर? चार लोक बघतील तर काय म्हणतील? एवढ्या डिग्र्या ह्याच्याकडे असूनही असली कामं करतोय. त्यावर पंकज बबड्याला म्हणत असतो, जातोयस का ओटू तुझ्या पायावर काठी? त्यावर पंकज म्हणत असतो, जातोय. आणि अशातच आता पंकजने थेट हाफ पॅन्ट घालत बनियनवर बाहेर जाण्याचा प्रयत्न करताच त्याला असं वाटलेलं असतं, कोणीतरी पाहतंय आणि तो लगेचच आत धावत येतो. त्यावर पंकजला सत्या म्हणत असतो, असा जर पुन्हा आत आलास ना, तर बाहेर एकदा कायमचं टाकीन, घरात घेणारच नाही. त्यावर आता पंकज म्हणत असतो, नाही, मी जातो. आणि लगेचच पंकज बाहेर जातो, बाहेरची साफसफाई करायला घेतो. येणारे जाणारे व्यक्ती पंकजकडे बघून हसत असतात. त्याच दरम्यान पंकज स्वतःशी बोलत असतो, असू दे, यांचेच दात दिसतील. आणि अशातच आता एक व्यक्ती पंकज जवळ येतो आणि पंकजला म्हणत असतो, काय रे पंकज, अरे किती शिकलायस तू? आणि मला सांग, तुझ्याकडे अनेक डिग्री आहेत ना, तू स्वतःच्या घराबाहेरचा परिसर झाडणार? त्याच कामासाठी या डिग्री आहेत का? त्यावर आता पंकजने गप तोंड बंद ठेवण्याचा प्रयत्न केलेला असतो, पण तो व्यक्ती पंकजला जास्तच दिवसत असतो. अशातच आपण पाहतोय, मागचा पुढचा विचार न करता पंकज आता थेट आपल्या कामावर फोकस करत असतो, कारण त्याला लवकरात लवकर हे सगळं आटपून आत जायचं असतं. तेवढ्यात निरुपा हॉलमध्ये आलेली असते आणि तिला कळतं की पंकज बाहेर हाफ चड्डी आणि बनियन घालून सगळी झाडलोट करतोय. त्यावेळेला लगेचच आता निरुपा म्हणत असते, अय सत्या, त्या पंकजला आत घे, काय म्हणतील चार लोक? त्यावर सत्या म्हणत असतो, निरुपा, एक गोष्ट लक्षात ठेव, तुझ्या पंकजने खरंच अभ्यास करून एवढ्या डिग्र्या मिळवल्या असतील ना, तर चांगली गोष्ट आहे, पण त्यात त्याला लाज बाळगायची गरज नाही आहे. आपलं काम आपण स्वतःच केलं पाहिजे, त्यासाठी लाजून काय उपयोग आहे? आता हे वाक्य ऐकल्यावर पूर्णपणे शॉक झालेली देविका लगेचच म्हणत असते, आई, माझं काम झालंय, मी जाऊ का फ्रेश व्हायला?
त्यावर लगेचच आता निरुपा स्वतःशी बोलत असते, जास्त हिच्याकडनं सेवा करून घेणं योग्य नाही आहे. शेवटी हिची मला मर्जी जपलीच पाहिजे. आणि अशातच आता थोडा वेळ झालेला असतो. लगेचच आता पंकज बाहेरून आत येतो. तो म्हणत असतो, झालं एकदाचं सगळं बाहेरचं साफ. त्यावर सत्या म्हणत असतो, वा रे वा फुसक्या, लवकर केलंस तू. बाहेरची लोक तुला पाहत होती म्हणून तू टाइमपास केला नाहीस ना. पण लक्षात ठेव, असाच जर बाहेरच्या लोकांना इग्नोर करत गेलास तर लवकरात लवकर तुझं एखादं चांगलं असं स्वतःचं काहीतरी सुरू होईल. त्यावर आता देविका म्हणत असते, म्हणजे तुला म्हणायचं काय आहे. त्यावर लगेचच आता देविकाला स्टार्ट टू एंड काही बोलायच्या आधीच सत्याने असं म्हटलेलं असतं, गप गुप मिळून गपरा. इथे शहाणपणा केलास तर मी या घरात तुला घेणार नाही. आता देविका एकदम शॉक होते. तिला कळून चुकलेलं असतं इथे काही बोलण्यात अर्थ नाही आहे. आणि तेवढ्यात आपण पाहतोय आता देविकाला थेट एक फोन आलेला असतो. तो फोन देविका उचलायच्या आधी निरुपा उचलते आणि तिकडून एक व्यक्ती बोलत असते. ती म्हणत असते, काय गे देविका, तुला दिलेले पैसे तू मला परत दिलेस आणि त्यानंतर मी तुझ्याकडनं घेतलेले पैसे मला तुला परत करायचे आहेत. ते तुला आता पाठवून देऊ का. तेव्हा निरुपा हे सगळं ऐकते आणि एकदम शॉक होते. निरुपा स्वतःशी बोलत असते, काय चाललंय का हे सगळं. म्हणजे माझ्या नकळतच बऱ्याच गोष्टी आहेत का ज्या मला माहितीच नाही आहे. त्यावर लगेचच आता निरुपा देविकाला म्हणत असते, काय गे हे सगळे कुठल्या पैशाचा विषय चालला आहे. त्यावर देविका म्हणत असते, आई खरं तर सगळं काही तुम्हाला सांगायचं होतं, पण शेवटी विचार केला काही गोष्टी अशा असतात ज्या आपल्याला कुणाच्याही नकळत केल्या पाहिजेत. हे वाक्य ऐकल्यावर मात्र आता देविका लगेचच आतल्या रूपाला म्हणत असते, आपलं जे काही आहे ते असेलच, पण याच्यामध्ये आपला वाटा तेवढाच जेवढा आपण खर्च करतोय. मीरा लगेचच म्हणत असते, देविका नको जास्त विचार करू तू. फक्त स्वतःचा विचार करण्याच्या पलीकडे तुझ्याकडे काय निर्बुद्धी आहे हे माहिती आहे मला. आता आजीने देविकाला म्हटलेलं असतं, तू एवढी घरातली सगळी साफसफाई करतेस याचा अर्थ हा नाही की आम्ही तुझ्यापासून खुश आहोत. तू आम्हा सगळ्यांना नाराज केलंयस. पहिली गोष्ट खोटं बोलली नसतीस तर कदापि इथे थांबायची गरज नसती. आणि अशातच आता देविकाने बरंचसं साफसफाई केल्यावर ती म्हणत असते, आई जाऊ का, फ्रेश होऊ मी. त्यावर निरुपा म्हणत असते, जा बाई जा, सकाळपासून तडमडतेस तू, जा एकदाची मस्तपैकी फ्रेश हो. आणि लगेचच देविका झाडू तिथेच टाकून फ्रेश व्हायला जात असते. सत्या लगेचच म्हणत असतो, काय ग बबडे, तुला तुझ्या आईनं शिकवलं नाही का वस्तू जागच्या जागी ठेवायची. आणि लगेचच आता धावत येऊन देविकाने ती झाडू उचलून कोपऱ्यात ठेवून थेट फ्रेश व्हायला बाथरूमकडे पळालेली असते. मित्रांनो, हा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा. आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.